माझा बेस्टेस्ट आहे. मला खरंच खूप आवडलं. हो ना, आवडलं ना तुम्हाला? वाटतंय ना तुम्हाला छान? फायनली तुम्हाला आवडते अशी एक तरी गोष्ट मला करायला जमली. येस 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 येस. म्हणजे मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. मला माहितीच होतं मला नक्की मिळणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मला इतकं छान वाटतंय ना. सकाळपासून एवढा विचार करत होते मी याचे, पण झालं फायनली मला उत्तर मिळालंय. ओके लीला, लीला शांत बस. का? बस तर पण काय झालं, हे नाहीये का उत्तर? सांगतो बस. इथे प्लीज बस. अरे पण नक्की काय घडलंय ते तरी सांग. का चहा पिऊन सांगणारच? ये तू बस आधी. दुर्गा ह्याला चहा दे बाळा. चल बस 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 बस. नाही नाही नको आजी, मी ऑफिस मधूनच घेऊन आलोय. विश्वरूप, ते तू सांगत होतास ना लॉंग ड्राईव्ह बद्दल, सांग ना. हा हा हा. तर काय झालं आजी, आज जगातलं 8वं आश्चर्य घडलंय. द ग्रेट परफेक्शनिस्ट अभिराम जागीरदार बुलेट वर बसून लॉंग ड्राईव्हला गेले. हवा के साथ साथ घटा के संग संग ओ साथी चल चल चल. ऐकशील का जरा? विश्वरूप, तू हे जे काही सांगतोयस ना, माझा विश्वासच बसत नाहीये. खरं सांगतोयस? अहो माझाही विश्वास बसत नव्हता जोवर मी माझ्या डोळ्यांनी बघितलं नाही तोवर. अहो लीला वहिनी ऑफिसच्या बाहेर आल्या काय आणि एजे सरांना घेऊन गेल्या काय. आजी, लीला वहिनी खरंच खूप ग्रेट आहे तो. अहो त्यांच्यामुळे आपले एजे सर किती बदलले आहेत. एजे सरांचं हे बदललेलं रूप बघून ना खरंच खूप बरं वाटतंय. आता या लीला बरोबर राहून एजंटच्या आवडीनिवडी सुद्धा मिडल क्लास व्हायला लागल्या. कठीण आहे. हा एजे तिकडे मजा मारतोय, मी इथे नुसता हातावर हात ठेवून बसलोय. नाही, असं करून चालणार नाही. मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. वा विश्वरूप, खूप छान बातमी दिलीस तू रे आज. ये ये चहा घे चहा घे. अरे ये रे चहा घे. चहा द्या त्याला विचार. बस बस बस. लीला, तू जे माझ्यासाठी केलंयस मला खूप छान वाटलं ऑनेस्टली. पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मग काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर? अभि, मी काय करू तुमच्यासाठी ज्याने तुम्हाला बरं वाटेल, सांगा ना. लीला, मी विचारेल प्रश्नाचं उत्तर माझ्याशी रिलेटेड असण्यापेक्षा तुझ्याशी जास्त रिलेटेड आहे. म्हणजे तुला आयुष्यात जे काही हवे लीला, त्यासाठी मी तुला नेहमीच सपोर्ट करेन. तुझी स्वतःची आयडेंटिटी असायला हवी. तू फक्त माझी बायको नाहीस लीला. तुझी एक सेपरेट आयडेंटिटी आहे आणि ती तू जपायला हवीस असं मला वाटतं. लीला, लग्न अगोदर अंतराची माझ्या आयुष्यात एक स्पेशल जागा होती, पण तू तिची जागा न हलवता तुझी एक नवीन जागा निर्माण केली माझ्या आयुष्यात. अँड दॅट मीन्स यू हॅव समथिंग स्पेशल इन यू. तुझी लाईफकडनं काहीतरी एक्सपेक्टेशन्स असतील, काहीतरी ड्रीम्स असतील, ते तू परस्यू करावं असं मला स्ट्रॉंगली वाटतं लीला. पण हे काय करणार? म्हणजे तुम्हाला माहिती नाही, एक तर मला काहीच येत नाही आणि मी काही करायला गेले की सगळा गोंधळच होतो. लीला, पहिले म्हणजे हा जो सेल्फ डाऊट तुझ्या मनात आहे तो बंद कर. लीला, थिंक की असं काहीतरी असेल जे केल्यामुळे तुला आनंद होईल. त्या गोष्टीचा तू शोध घे आणि काय चुका झाल्या तर होऊ देत. त्यांना घाबरायचं नाही. ते म्हणतात ना की फेलियर मधनच माणसाची ग्रोथ होते. आणि मला खात्री आहे की तू लाईफ मध्ये खूप खूप सक्सेसफुल होशील.
स्वतःची एक ओळख निर्माण करशील. आणि जर तू हे केलंस तर मला खूप आनंद होईल. आणि हे आहे माझ्या प्रश्नांचं उत्तर. वहिनी, एजे लीला बरोबर राहून राहून स्वतःचा क्लासच विसरले. पण मला कळत नाहीये हे दोघं नेमकं कुठे गेले असतील फिरायला. सरस्वती, ते कुठे गेलेत हा मुद्दा आहे का? मुद्दा हा आहे की ते बाहेर गेलेत आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही. हे जर असंच चालत राहिलं ना तर लीला अख्खं घर काबीज करेल. आपण असेच हातावर हात धरून बघत बसू. वहिनी, म्हणजे लीला या घराची मालकीण आणि आपण नोकर. म्हणजे म्हणजे परत लीला 2.0. अयो, म्हणजे किती कामं करायला लागते. नाही 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 नाही, माझं तर आतापासूनच हातपाय दुखायला लागले. मी माहेरी जाते. दुर्गा, हा, बाळा, रात्रीच्या जेवणाचा मेनू सांगितला की नाही रुपाला? नाही सांगितलं आजी. का? काय झालं? आजी, प्रमोद, विराज, किशोर, रेवती आणि यश आज जेवायला नाही आहेत, पण त्यांनी तसं कळवलंय. आणि जेवणाची वेळ झाली तरी एजे आणि लीलाही अजून आलेले नाही आहेत. म्हणजे ते येणार आहेत, नाही येणार आहेत, त्यांचं जेवण करायचंय का नाही काहीच इन्फॉर्म केलेलं नाहीये. मग मला कसं कळणार? मी नाही सांगितलं मेन्यू. अगं मग आपल्या पुढचं सांगायचं होता. असतात काय एवढं? आजी, पण हे अनफेअर आहे ना. म्हणजे घरातले सगळे नियम फक्त आम्हीच पाळायचे. हो ना, म्हणजे रात्री सगळ्यांनी एकत्र जेवायचं हा एजेंचाच नियम आहे. आणि आता तेच तो पाळत नाहीये. नियमांना अपवाद असू शकत नाही का बाळा? तुमच्याकडनं कधी नियम मोडले गेले नाहीत का? म्हणजे चुकून कधीतरी असं झालं असेल ना, तुम्ही बाहेर गेलात जेवायला, येऊ शकला नाही घरी. अभिरामनं तुम्हाला शिक्षा दिली आहे का? नाही ना. अभिरामची फक्त एवढीच इच्छा होती की रात्री सगळ्यांनी मिळून एकत्र जेवायचं. मान्य आहे, अभिरामनं नाही सांगितलं, पण कधी कधी आपल्याकडनं पण असं होतच ना. त्या सगळ्या गोष्टींपलीकडे जाऊन जरा विचार करा ना दुर्गा. तुझ्या एक लक्षात येते ना, अभिराम बदलतोय, त्याच्यामध्ये चांगले बदल होत आहेत. त्याच्या या शिस्तीच्या नियमांचा अट्टहास जो काही आहे तो आता कमी होतोय ना. घर कसं अगदी हसतं खेळतं राहत आहे लीलामुळे. चांगली गोष्ट आहे ना. मग ही आपण पण ही स्वीकारायला हवी. स्वयंपाक झाला की मला हाक मार, येते. हो. कधी येणार आहे दोघं? अजून आपण अशी किती वेळ वाट बघत बसायची? झालं ना, तुम्हाला पण बोर झाला ना, म्हणून मी तुम्हाला सांगत होते माझ्यासारखा असा टाइमपास घेऊन बसा. पण नाही, तुम्हाला तर माझं ऐकायचंच नाही. हा टाइमपास आहे तुझा? हो, म्हणजे हे बघा, एजेलीला घरी येणार, एजेलीला ट्रिपला जातील, एजेलीला घरी येतील. सरू, काय वेडेपणा आहे हा तुझा? वेडेपणा काय वहिनी, हे खरंच खरं ठरतं. म्हणजे हे बघा, आता ह्या गुलाबाची शेवटची पाकळी उरेल आणि मी जे म्हणणार आहे ना तेच खरं ठरणार आहे. असं कसं गुलाबाच्या पाकळीवरनं खरं ठरेल? का नाही ठरणार वहिनी, का नाही ठरणार सांगा जरा. तुम्हाला माहिती माझ्या बेबीचं माझ्यावर किती प्रेम आहे ना, ते मला ह्याच्यावरूनच कळलं होतं. ते असंच केलं होतं. बेबी लव्स मी, बेबी लव्स मी नॉट, बेबी लव्स मी, बेबी लव्स मी नॉट. आणि शेवटचं उत्तर काय आलं सांगा? बेबीचं माझ्यावर प्रेम आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे बेबीचं माझ्यावर किती प्रेम आहे, हो की नाही? आणि तसं नसतं आलं तर? मग दुसरं फुल घेतलं असतं मी, पण बेबीचं माझ्यावर प्रेम आहेच. सरू,
कोण आलं? कोणतरी आलं वाटतं. वहिनी तुम्ही आहात? मला वाटलं दुसराच कोणीतरी घाबरले ना मी. मला तर वाटलं चोरच आला. सर चोर कसा येईल? खिडकीतून म्हणजे बघा चोरीतून खिडकीतून काय चाललंय हे तुमचं? वहिनी वहिनी मी सांगते. एलएस जासूस म्हणजे आम्ही काय करणार आहोत आता एजेलीला बाहेरून येतील ना म्हणून आम्ही इथे लपून बसलो होतो. म्हणजे त्यांनी काय काय मज्जा केली कुठे गेले होते फिरायला त्यांचं सगळं बोलणं आम्ही चोरून ऐकणार होतो म्हणून आम्ही इथे बसलो. द्या टाळी द्या. वहिनी तुमचं डोकं दुखतंय का? सरस्वती तुम्ही दोघी इथे अशा मूर्खासारख्या बसून राहिलात. तुमच्या तोंडावर येऊन ते निघून पण गेले वर. गेले एव्हाना झोपलेही असतील खोलीत. कधी? कधी? बरोबर कधी. तुम्हाला कसं कळणार कधी? तुम्ही शी बाबा. वहिनी वहिनी दुर्गा वहिनी नेहमी अशा अँग्री बर्ड सारख्या चिडलेल्या का असतात? कारण ना आपलंच नशीब फुटकं आहे. ती लीला या घरी असेपर्यंत आपलं नशीब फुटकंच राहणार आहे. खरंय वहिनी तुमचं अगदी खरंय. त्याचं नशीब फुटकं त्यालाच ते कळतं. सरू हम्म. काही नाही जाऊ दे. वहिनी काहीतरी नवीन प्लॅन केला पाहिजे. काय चाललंय? काय बघताय? हेच की तू इतकी सुंदर आहेस की लक्ष दुसरीकडे जातच नाही. वो तो मैं हूं ही. म्हणूनच मला काही झालं तरी ऍक्ट्रेस बनायचीच आहे. हे कसं आहे ना, ऍक्ट्रेस होण्यासाठी 3 डिपार्टमेंट्स मध्ये ब्रिलियंट असायला लागतं. ते म्हणजे गुड लुक्स अँड गुड लुक्स. करेक्ट. इतकी नौटंकी आहेस ना तू. परफेक्ट फील्ड आहे तुझ्यासाठी. बरं चला याच्या आता झोपूया. वाजलेत बघा किती. खरंच झोपायचं? म्हणजे काय, आता ऍक्ट्रेस आहे ना मी, त्यामुळे ब्युटी स्लीप खूप गरजेची असते. नाहीतर ना मग डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात, चेहरा पण फ्रेश दिसत नाही. सो झोपावं तर लागेलच. सिरियसली? ओके, गुड नाईट. गुड नाईट अभि. लीला, आता झाली खरी गुड नाईट. काय ग? हा कसला आवाज आहे? आय थिंक लीलाही कोणाला तरी इन्स्ट्रक्ट करतात. आपल्याकडे डान्स कॉम्पिटिशन आहे. सरस्वती
काय ग हे काय चाललंय लीलाच्या रूम मध्ये? लीला आईंच्या डोक्यात सतत काहीतरी नवीन घोळ येत असतं. आज काय सुचलंय काय माहित. दुर्गा शांत राहा, मी जाऊन बघून येते. हा मला पण बघायचं लीला हे काय आहे? हं? काय आजी मी आता ठरवलंय की आंतर सौंदर्याबरोबर बाह्य सौंदर्य सुद्धा छान फुलवायचं. का? तू तर मुळातच सुंदर आहेस आणि छान बारीक सुडवलंही आहेस. आताच या सगळ्याची काय गरज पडली? गरज आहे आजी. आता तुमची सून ना मोठी ऍक्ट्रेस होणार आहे. सगळीकडे ना असे माझे माझे पोस्टर्स लागलेले असतील. लग्नाआधी माझं स्वप्न होतं ना ऍक्ट्रेस व्हायचं, त्यामुळे मी ठरवलंय आता ते पूर्ण करायचं. त्यामुळे आजी आजपासनं आराम बंद, ऑडिशन सुरू. छान 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 मस्त. आजी लीलाई, तुम्ही काही ठरवण्याआधी विचार करायला हवा ना. तुम्ही आता लीला मोहिते आहात का? लीला जहागीरदार झालात ना मग? का कलेला आडनाव असतं? जागीरदारांची सून कलाकार नाही होऊ शकत? होऊ शकते ना. जहागीरदारांची कुठलीही सून ऍक्ट्रेस होऊ शकते. पण यांचं काय? या परफेक्शनिस्ट एजंटच्या पत्नी आहेत ना. त्या जर रिजेक्ट झाल्या, यांचं असं झालं तर एजंटचा विचार करायला नको? दुर्गा, एजेंना असं अजिबात वाटत नाही. उलट त्यांनीच मला मी विसरलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. आजी, एजेंना मी फक्त त्यांची बायको आहे अशी ओळख घेऊन जगायला नकोय. तेच मला म्हणाले की लीला स्वतःची एक ओळख निर्माण कर, स्वप्न पूर्ण कर. वा, किती छान विचार आहेत बघ अभिरामचे, है ना? बाळांनो, अशीच एकमेकांची स्वप्न पूर्ण करत राहा, सुखानं संसार करा. ऑल द बेस्ट. तुझं चालू हा, मी आहे खाली. आहे बाळांनो खाली. म्हणजे आता ही काय मोठी ऍक्ट्रेस होणार आहे? भैया, म्हणजे आता आपल्याला हिच्या मागे ऑटोग्राफ प्लीज असं करावं लागणार आहे. मी नाही करणार. तुमच्या या अविचारीपणामुळे जहागीरदारांची आला थांब. हे बघ दुर्गा, तू ना माझ्या 3 गोष्टी जरा लक्षात ठेव. पहिली गोष्ट, तू हे जे मला बोलतेस ना ते मी बोलायला हवं तुला, कारण मी सासू आहे तुझी. दुसरी गोष्ट, अलार्म वाजलाय, आता माझ्या प्राणायामाची वेळ झालेली आहे. आणि तिसरी गोष्ट, सरू, सरस्वती, आता तिसरी गोष्ट मी तुला सांगायला हवी का? हे कधीच सांगत नाही. उगाच विचार. चल